जय जिजाऊ, जय शिवराय आणि मी कल्याणी। तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपल्या ब्लाउजला बॅक साईडला म्हणजेच बाही जोडल्यानंतर इथे फ्रंट साईडला आणि बॅक साईडला चुन्या पडतात। आता त्या चुन्या का पडतात? तर त्या चुन्या पडतात मैत्रिणींनो मुंड्याचा आकार चुकल्यानंतर। मग आता तो मुंड्याचा आकार परफेक्टली कसा असतो, कसा द्यायचा असतो, मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा। आणि व्हिडिओमधली माहिती आवडली तर इतर मैत्रिणींबरोबर पण व्हिडिओ शेअर करा। चॅनलवर नवीन असा चॅनल सबस्क्राइब करून द्या, व्हिडिओलाही लाईक करून द्या। चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे मी कापड घेतलेला आहे, म्हणजे मला कस्टमरचं ब्लाउज पण कटिंग करायचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला पण मी इथे मुंड्याचा आकार कसा द्यावा हे पण सांगून देईल। तर मी हे जे कस्टमरचं ब्लाउज आहे ते 32 साईजचं ब्लाउज आहे। तर इथे खाली आपल्याला सरळ लाईन टाकून घ्यायची असते। कापड वाकडा तिरकस असतो, त्याच्यासाठी सरळ लाईन टाकून घ्यायची। त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत बॅक साईडची जी उंची ती टाकायची। जर ती आहे 13, त्याच्यात 1 इंच प्लस करून मी 14 इथे टाकलेली आहे। त्याच्यानंतर आपण हे 32 साईजचं ब्लाउज आहे, त्याच्यासाठी शोल्डर घेत आहोत 5चं। शोल्डर 5चं घेतल्यानंतर मी सरळ लाईन टाकून घेते। ही शोल्डरची आपण लाईन टाकून घ्यायची, ठीक आहे। टाकल्यानंतर आपण आता मुंड्याचं माप टाकू। आता आपलं जे शोल्डर आहे ते आहे 5चं, त्याच्यात आपण अर्धा इंच एक्स्ट्रा करायचं, म्हणजे 5.5 वर आपण मुंड्याचा आकार शोल्डर मुंडा टाकला। त्याच्यानंतर जेवढं शोल्डर आहे तेवढंच आपल्याला खाली इथे मुंड्याची इथं मोजून घ्यायचे। 5 वर इथे खून करून द्यायची, म्हणजे हा आपला बॉक्स सरळ आला पाहिजे। हा जो पट्टीची सरळ आपण शोल्डर पासून मुंड्यापर्यंत नेतोय तो बॉक्स आपला सरळ आला पाहिजे। या गोष्टी खूप लक्षात ठेवा मैत्रिणींनो। त्याच्यानंतर बघा इथे शोल्डर पासून आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतले, इथे आपण शोल्डर आहे तितकंच मोजून घेतले। परफेक्टली आपलं इथं येत आहे शोल्डर जे आहे ते। आता बघा, आता आपली स्टेप ही झाली बरोबर। आता आपण छातीचे माप टाकून घेऊया। तर आपला 32 साईजचं ब्लाउज आहे, छातीचे माप इथं आपला 32 साईजचा चौथा भाग येतो 8 आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन इथं एक्स्ट्रा घेतली। तुम्ही तुमच्या पद्धतीने एक्स्ट्रा शिलाई मार्जिन ठेवू शकता। सरळ लाईन करायची आहे, या पद्धतीने सरळ लाईन टाकून घेतलेली आहे। त्याच्यानंतर आपण कमरेची उंची आहे जी आहे कमर उंची 28ची, त्याचा चौथा भाग येतो 7 आणि 1 इंच आपल्याला बॅक साईडच्या टक्ससाठी घ्यायचा आहे। मैत्रिणींनो 1 इंच बॅक साईडच्या टक्ससाठी तुम्हाला एक्स्ट्रा घ्यायचाच आहे। 1.5 इंच इथं आपण एक्स्ट्रा शिलाई मार्जिन जे वरती घेतलेलं आहे तेच आपण इथं घेऊन घेणार आहोत। 1 इंच बॅक साईडच्या टक्ससाठी तुम्हाला एक्स्ट्रा घ्यायचं आहे, नाही तर तुमची जी फिटिंग आहे ब्लाऊज आहे ते चुकू शकतं फिटिंगमध्ये कमरेच्या साईडने, ठीक आहे। आता परत मी सांगते मैत्रिणींनो, थोडं लक्षपूर्वक बघा। आपण ब्लाऊजची बॅक साईडची जी उंची ब्लाऊजची उंची टाकली, त्याच्यानंतर शोल्डर घेतलं 5 वर, मुंडा घेतला 5.5 वर। इथे आपण जेवढं शोल्डर आहे तेवढंच माप आपलं इथं आलं पाहिजे। छातीचे माप टाकले आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन, कमरेची उंची टाकली, 1 इंच बॅक साईडचा टक्स टाकला आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन इथं आपण एक्स्ट्रा इथे घेतलेली आहे। तर याप्रमाणे तुमचं ब्लाऊज आलं पाहिजे। बघा आता मुंड्याला आकार द्यायचा आहे, तर ह्या इथून आपल्याला अर्धा इंच पुढे घ्यायचं आहे, एक मार्क करायचं आहे। त्याच्यानंतर पट्टी ह्या पद्धतीने ठेवायची, तिरकस लाईन करून घ्यायची। आता तिरकस लाईन करायची, इथून आपल्याला अशी तिरकस लाईन करायची आहे। ज्यांचा मुंड्याचा आकार चुकत असेल त्यांनी या पद्धतीने मुंड्याला आकार द्या। इथून 1 इंच पुढे घ्यायचं, सरळ तिरकस मधला जो कोणा आहे तिथून आपल्याला सरळ 1 इंच घ्यायचं आहे। इथून आपल्याला सरळ इथे 1 इंच घ्यायचं आहे। बॅक साईडचं टक्स बॅक साईडचा तुम्हाला मी मुंडा दाखवत आहे। त्याच्यानंतर जो आपला इंच टेप आहे तो ह्या पद्धतीने लावायचा, त्याचा निम्मी करायचा आहे। असं दुमडल्यावर निम्मी होतो आणि तिथं तुम्हाला या पद्धतीने मार्क करून घ्यायचा आहे, खून करून घ्यायची आहे। खून केल्यानंतर बघा मी कापड फिरून घेते, मला आकार द्यायला जमत नाही। आता बघा आपण देणार आहोत मुंड्याला आकार। आता आपले हे जे 3 पॉईंट आहेत, हे 2 पॉईंट आहेत आणि तिसरा पॉईंट आपला छातीचे माप आहे ते। इथून आपल्याला हा 1 पॉईंट पासून तर ह्या पॉईंटपर्यंत आणि या पॉईंटपासून तर ह्या पॉईंटपर्यंत। तर हा तुमचा झाला मैत्रिणींनो परफेक्टली मुंड्याचा आकार झालेला आहे। तर बघू शकता, तुम्हाला लाईन दिसत आहे का? या पद्धतीने तुमचा मुंड्याचा आकार आला पाहिजे। अगदी परफेक्टली असा तुमचा मुंड्याचा आकार येतो। आता हे प्रिन्सेस कटचं 32 साईजचं ब्लाऊज कट करत आहे मैत्रिणींनो मी। आता आपण फ्रंट साईडचा देऊन घेऊया, याच्यावरच फ्रंट साईडचा पण बघू। जी मागची लाईन आहे तिथून 1 इंच घ्यायचं, किंवा पुढे आपण मुंडा टाकलाय त्याच्यापासून पुढच्या मुंड्यापासून पण अर्धा इंच घेऊ शकतो, किंवा इथून पण आपण 1 इंच घेऊ शकतो। दोघी पद्धती आपण प्रमाणे मुंड्याचा आकार देऊ शकतो, ठीक आहे। आता आपण हा इथे माप जो पॉईंट केलेला आहे, आता त्या पॉईंट
आपण फ्रंट साईडचा आपण इथे आकार देणार आहोत. बघा मी इथे तिरकस तुम्हाला सरळ समजण्यासाठी लाईन टाकून देते या पद्धतीने. ठीक आहे. आपला पुढचा जो दिला गेलेला आहे मागचा दिला गेला आहे, आता पुढचा फ्रंट साईडचा देतोय. तर या पॉईंटपासून परत ह्या पॉईंटपर्यंत आणि या पॉईंटपासून मागच्या लाईनला येऊ द्यायचं, या लाईनला येऊ द्यायचं आहे तुम्हाला. पुढच्या फ्रंट साईडचा हा आकार आहे आणि हा आहे मागच्या साईडचा. ठीक आहे. तर बघा तुम्ही मुंड्याचा आकार किती परफेक्टली आलेला आहे, अगदी सारखा आलेला आहे. इथे एक्स्ट्रा कापडच नाही, त्याच्यामुळे तुमचा जे ब्लाऊजला बॅक साईडला फ्रंट साईडला जे चुन्या पडतील त्या पडणार नाही. आता आपण इथे गळा रुंदी टाकली 2.25, त्याच्यानंतर गळा उंची टाकलेली आहे. जी गळ्या उंची असते त्याच्यात अर्धा इंच तुम्हाला प्लस करायचं असतं मैत्रिणींनो. तर ते इथे आपण घेतो 10.5वर. मी तुम्हाला इथं प्रॉपर बॅक साईड कट दाखवत आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर इथं खाली गळा रुंदी 3 घ्यायची आहे. कॉमन गळा आहे, मीडियम साईडचा गळा ची ही ड्राफ्टिंग आहे जी करत आहे ती. ठीक आहे. हा झाला आपला बॉक्स तयार मीडियम साईडच्या गळ्याचा. त्याच्यानंतर बघा मैत्रिणींनो, आता आपण बॅक साईडचे टक्स बघा मी तुम्हाला सांगते 4 पेक्षा कमी नको आणि 4.5 पेक्षाही जास्त नको. बॅक साईडचं इथून जी बंद बाजू असते तिथून मी इथे 4.25वर घेतलेले आहे टक्स आणि टक्सची जी उंची 3.5 इथं मी टक्सची उंची घेतली. गळ्याच्या खाली टक्स यायला हवे, तर या पद्धतीने टक्सची उंची घेतली आणि या तिरकसमध्ये असा आपला टक्स आला पाहिजे. दोघी साईडला अर्धा इंच कापड जाईल म्हणजे आपला जो 1 इंच आपण इथं एक्स्ट्रा घेतलाय, डबल असतो 2 इंच असतात, ते अर्धा 1 इंच बरोबर जातो. आता इथे गळ्याला आकार गोलाकारमध्ये देऊन घेतलेला आहे. तर बघा मैत्रिणींनो, अगदी परफेक्टली असा इथे बॅक साईडचा जो टक्स आहे तो आलेला. इथे एक्स्ट्रा कापड नाही आहे, तर इथं तुमच्या जो मुंडा आहे त्याच्यात चुन्या पडणार दिसणारच नाही. अगदी परफेक्टली अशी प्लेन तुमची बॅक साईड बाहीमध्ये दिसणार आहे. आता हे तुम्हाला मी बॅक साईडचं सांगितलेलं आहे आणि बाहीमध्ये पण चुन्या पडायला नको, तो बाहीचा पण मुंडा शेप तुमचा बरोबर आला पाहिजे. इथं बघा अशा चुन्या पडू शकतच नाही कारण एक्स्ट्रा कापडच नाही. तर या पद्धतीने तुम्ही पण मुंड्याला आकार दिला तर तुमच्या मुंड्यामध्ये बॅक साईडच्या मुंड्यामध्ये कुठेही बॅक साईडला तुमच्या चुन्या पडणार नाही. आता बाही पण असते, बाही पण बाईला पण अगदी व्यवस्थित असा तुमचा आकार आला पाहिजे. जो मुंडा घेर असतो तो परफेक्टली आला पाहिजे बाहीमध्ये बी, तेव्हाच तुमचा बाहीमध्ये पण चुन्या येणार नाही. आता बॅक साईडला चुन्या येऊ नये म्हणून हा आजचा व्हिडिओ होता. परफेक्टली मुंड्याला आकार कसा द्यायचा हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. अजून नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात, आलेले आहेत, ते पण तुम्ही बघा. बऱ्याच जणांच्या खूप रिक्वेस्ट आहेत, त्या रिक्वेस्टिंग व्हिडिओ पण मला लवकरच बनवायचे आहेत. आणि मैत्रिणींनो, शिवणकामासाठी लागणारे जे टूल्स आहेत त्याच्या काही लिंक्स मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. ते पण तुम्ही त्या लिंक्स वापरून पण वस्तू घरच्या घरी तुम्ही ते टूल्स मागू शकतात. लेस आहेत, भरपूर व्हरायटीज तुम्हाला तिथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहेत, ते तुम्ही त्या लिंकवर जाऊन वस्तू खरेदी करू शकतात. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.